ग्राम पंचायत पड़गा के नवनिर्वाचित सरपंच रविंद्र नारायण बिसे ने संभाला अपना पदभार। बता दें कि रविवार 17 नवंबर को नियुक्त अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में पड़गा ग्राम पंचायत सरपंच पद पर बिन विरोध रविंद्र नारायण बिसे की नियुक्ति हुई थी और आज गुरुवार 21 नवंबर को नवनिर्वाचित सरपंच रविंद्र नारायण बिसे ने अपना पदभार संभाला। इस अवसर पर शिवसेना महाराष्ट्र नेता प्रकाश पाटिल, आमदार शांताराम मोरे, श्रीकांत गायकर, विष्णु चंदे, गुरुनाथ जाधव, मनोहर ठाकरे, शैलेश बिड़वी, माजी सरपंच प्रभाती जाधव आदि मान्यवर महिला पुरुष भारी संख्या में उपस्थित रहकर नवनिर्वाचित सरपंच रविंद्र नारायण बिसे को पुष्पगुच्छ देकर स्वागत सत्कार करते हुए शुभकामनाएं दिए, तो वहीं आए हुए मान्यवरों का साल पुष्पगुच्छ देकर स्वागत सत्कार किया गया। और इस अवसर पर सरपंच रविंद्र नारायण बिसे ने आभार व्यक्त करते हुए क्या कहा। योगांचं एक लाडकं व्यक्तिमत्व या परिसरातील उपसभापती सन्माननीय गुरुनाथजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित, विधानसभा संघटक सन्माननीय मनोहरजी ठाकरे साहेब यांना आपण सन्मानित करत आहोत। पुढे सभापती विराजमान झाल्या। तसेच सदस्य अभिषेक नागावेकर यांचा आपण सन्मान करीत आहोत। महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आदरणीय सन्माननीय मोरे मॅडम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सदस्य यांना आपण सन्मानित करायचंय। सन्माननीय ते मार्गदर्शक प्रेरणास्थान शिवसेना महाराष्ट्र राज्य पडगे ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सन्माननीय आठाव रुपये, सन्माननीय श्रीकांतजी गायकर, सन्माननीय विष्णुजी चंदे, सन्माननीय गुरुनाथ जाधव, सन्माननीय मनोहर ठाकरे, शैलेश बिड़वी, सन्माननीय माजी सरपंच जाधव मॅडम, सन्माननीय माजी सर्वच सरपंच सदस्य, सन्माननीय सर्व उपस्थित असलेले पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमासाठी सर्व पडगाववासी, मी प्रथम या ठिकाणी मनसे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष या ग्रामपंचायत मध्ये असलेल्या युती या माध्यमातून रवींद्र बिसे यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अशा स्वरूपाचं हे सगळं करण्यामागे या व्यासपीठावर असलेली सगळी लोक हे घडवून आणण्यासाठी होती आणि त्याच्यामुळं होणारा जो काय भूदंड आर्थिक तो सुद्धा याच्यामुळे रोखता आला। चांगलं केलं का वाईट केलं मी, आणि सर्वांना सन्मान मिळाला। जाधव मॅडम या ठिकाणी जो मिळालेला कालावधी जो आहे 2-3 वेळा येऊन हा मला भेटला, म्हणे राजीनामा द्यायचा आहे। अरे मी बोलू अजून मी मागितलंच नाही, घाई कशाला करतो। तर हे एवढा प्रामाणिकपणे सगळ्यांना घेऊन त्यांनी काम केला, सगळ्यांना उपसरपंच या ठिकाणी मिळत आहे। तुम्ही किती दिवस, किती वर्ष, किती महिने बसलं त्याच्यापेक्षा तुम्ही इकडे बसलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे। 5 वर्षही निघून जातात, 5 वर्ष नुसतं बसले आणि तुम्ही वर्षभर बसले, तुम्ही किती चांगलं काम केलं याला खूप महत्व आहे। जाधव मॅडम तुमचं मनापासून अभिनंदन करतो, खूप शुभेच्छा देतो।
प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द हा खूप चार चौघामध्ये आपल्याला व्यासपीठावर, गावामध्ये, मैथावर, कुठल्याही लग्नाच्या कार्यामध्ये तुमची मान उंचावत राहील. ज्याला तुमच्या मनामध्ये खोट किंवा दिलेल्या शब्दाला तुम्ही दगाफटका दिला तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मन स्वतःचा खात राहील. त्याच्यामुळं चार चौघामध्ये आपण ज्याला उभा राहू त्याला लोक आपल्या प्रती चांगलं दोन शब्द बोलावा, हे जर आपल्याला करायचं असेल तर माणूस शब्दाचा पक्का असायला पाहिजे, त्याच्यात दुमत नाही. मी तर आता हेही म्हणतो का हा काल मतदान होता, त्याच्या पक्षाच्या बूथवर बसून काम करत होता. आज मी तो सरपंच बसतो, मी त्याचा सत्कार करायला आमदारांना, मी दोघंही आहे. ज्या ज्या पक्षाच्या लोकांनी आपापल्या पक्षाचं काम केलेलं आहे. काल निवडणूक संपलेलं आहे, आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल काही सुद्धा राहिलेला नाही आहे, कारण तो त्या पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यांनी तो केलंच पाहिजे, त्याच्यात दुमत नाही. आणि त्याच्यामुळं कोणाबद्दलही आमच्या मनामध्ये आकस नाही आहे, ठीक आहे. आणि आता आमचं ज्यांनी केलेलं आहे त्यांचं अभिनंदन आहेच, त्याच्यात काही दुमत नाहीये, कारण त्यांनी केलेलं आहे. परंतु नाही केलेलं आहे, त्यांनी आपल्या पक्षाचं काम केलेलं आहे, तो त्याच्या पक्षाशी प्रामाणिक आहे. म्हणून या ठिकाणी आपण जे सन्मान करताना त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, किती कॅरेट आहे ते? 24 कॅरेट आहे. मी म्हटलं 24 कॅरेट गोल्ड सारखं काम रवीनी सरपंच म्हणून करायचं आहे. कुठनंही आवाज येता कामा नाही है ना. संताराम मोरे आमदार होतील त्याच्यात माझ्या मनात कुठलीही शंका राहिलेली नाहीये. परंतु 5 वर्षे काम कुठनंही विधानसभेतनं आवाज येणार नाही एवढा पारदर्शक काम करायचा, अशा स्वरूपाची आमची भावना आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी सरपंच म्हणून रवींद्र विषय आपल्या सगळ्यांच्या, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावाच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गावासाठी आपण खुर्चीवर बसल्यानंतर कोण कुठल्या राजकीय पक्षाचा आहे त्याच्यापेक्षा ती समस्या गावाची आहे त्या दृष्टिकोनातनं पाहून त्यांनी काम करायचं आहे. आम्ही कालही सरपंच होत्या त्यांच्याही पाठीशी होतो आणि उद्या आज सरपंच जे बसलेले आहेत त्यांच्या पाठीशी, या ग्रामपंचायतच्या पाठीशी मी आमदार आणि आपले या ठिकाणी असलेलं जे काही नागरिक आहेत, जे काही पदाधिकारी आहेत ते सगळे आपल्या सोबत असतील. आणि म्हणून मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. या गावामध्ये महत्वाची समस्या आहे ती पाण्याची आहे आणि पाणी प्रश्न जो थांबलेला आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी मग शिवसेनेचे आता नवनिर्वाचित नेते असतील त्यांची मदत घेईल, आमदार साहेब असतील, इतर म्हणजे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य महिला सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने मी ते पूर्णत्वास नेण्याचं काम करेल. तसंच गटारी, रस्ते ही कामं जी बाकी आहेत ती सुद्धा पूर्णत्वास नेण्याचं काम करेल. बरोबर 4 वर्षापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक झाली, त्या मनसे आणि सेनापतीच्या विरोधात पण अशा वेळेस तुम्ही 8 म्हणजे एका मताने तुमचा पराभव झाला होता, तर त्यावेळेस तुम्ही सरपंचपदी बसलेले. आता तेच 15 मेंबर एकत्र येऊन तुम्हाला बिनविरोध तुमची निवड केली, याबद्दल काय सांगितलं? खरं तर नव्याने जेव्हा निवड झाली त्यावेळेस आमची काही युती नव्हती, त्यामुळं मनसे सेना भाजपच्या व्यतिरिक्त असल्याने मी विरोधात फॉर्म भरला होता आणि मला त्यावेळेस 7 मतं पडली ना, शिवसेना भाजपच्या माणसाला 8 मतं पडली, 1 मताने पराभव झाला. त्यात नंतर आम्ही आता युती करून 15चे 15 सदस्य एकत्र आणण्याचं काम पाटील साहेबांनी केलं. पंडित पाटील असतील, गुरुनाथ जाधव असतील, श्रीकांत गायकवाड असतील आणि सदस्य सगळे आम्ही एकत्र बसून ते ठरवलं आणि युती केल्यामुळे आम्ही ठरल्याप्रमाणे जसं विचारून राजीनामे देऊन पुढच्याला संधी देत आहे. बरं, जसे पाण्याची समस्या आहे ते त्याचबरोबर अंतर्गत रस्ते किंवा गटारी याची पण बऱ्यापैकी समस्या आहे किंवा लोकांची थोडीशी उरड आहे, यावर तुम्ही काही लक्ष देणार? मी त्यासाठी ग्रामपंचायतचे फंड असतील, बाहेरून काही फंड उपलब्ध करणार आणि गटारी, रस्ते सर्व सोडविण्याचं काम करणार. तशी पाण्याची समस्या जी आहे ती मग असं मी बोललो, पाटील साहेब असतील, आमदार साहेब असतील, वरिष्ठांच्या मार्गाने ते सोडविण्याचं काम करेन मी. ऍक्च्युली ज्या प्रकारे
पडघा ग्रामपंचायत सर्व पक्षी मित्र पक्षी एकत्र येऊन कुठेतरी गावचा विकास व्हावा या उद्देशाने एकत्र येऊन काम करत आहेत, याच्या संदर्भात देखील काय सांगणार? मला सर्व सदस्यांचा पाठिंबा असल्याने मी त्यांच्या पाठिंब्याच्या सहकार्याने ते कामं करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी जिथे गरज पडेल तिथे मला वरिष्ठांचं करणं फंड अवेलेबल होईल. आणि आपला मागे मी पंचायत समिती 5 वर्षे चालवलेली आहे, त्या माध्यमातून मला बहुसंख्य अधिकारी ओळखतात. त्यांच्या माध्यमातून चांगली कामं या गावाला होतील आणि ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचा त्रास यापुढे होणार नाही अशी व्यवस्था मी करेन. या गोष्टीसाठी कमीत कमी 4 वर्ष रवी शेठ यांनी संयम पाळलेला आहे आणि आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे. रवी शेठनी कधी कोणाला चुकीचा बोलला आहे, काय बोलला असं आम्हाला कधीच जाणवलं नाही. एकदम संयमी नेता, संयमी सरपंच हा पडग्याला लाभलेला आहे असं मी व्यक्त करतोय. तरी पण एक मनातली खंत म्हणून सांगतोय, गावात जे आपण जाणून बुजून जे करतोय, काही जी गावातली घाणेरडी लोक आहेत ती जाणून बुजून कचरा टाकायचं काम करतात इकडे तिकडे, मुद्दाम तुमचा सरपंच बसला म्हणून आमची घाण आणि मुद्दाम नाव खराब करायचं. गावकऱ्यांना पूर्ण आवाहन करतो मी, कमीत कमी तसं करू नका. घंट्यागाडी सगळीकडे फिरते तर असं करून तुम्ही आमच्या पक्षाचं नाव खराब करू नका. आम्ही ते कामं करायला रोडवरच कामं करतो, आम्ही कामाला घाबरत नाहीये. तरी सर्व गावकऱ्यांनी आम्हाला मनसेच्या सरपंचाला सहकार्य करावा व रवी शेठ पण कामाला नितळ उतरतील एवढा मी बोलतो.